श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाची सिद्धमुनी तू तारक भवानी सुधार सामचे श्रवणी पूर्ण केला दातारा. शिष्यवचन ऐकवणी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुणी ऐका श्रोते एकचित्ते. भिल्लवडी स्थान महिमा निरूपिला अनुपमा पुढील चैत्रोत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तयस्थानी श्रीगुरु होते गोप्यानी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणासंग असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटकात श्रीगुरुतीर्थे पावन करत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले 12 कुरुपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्रे जितके पुण्य तयाहून अधिकसे जाण तेथे असती अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे परणांतर 5 नामे आहे तिथोर सांगे नायका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची संघा प्रयागहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर. अमरापूर म्हणेजे ग्राम स्थानसे अनुपम्य जैसा सायाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाण कल्पतरू देवासे अमरेश्वर तया संगमा थोरी. अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी शक्ती तीर्थे निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यांचे बंधुनी स्वभावे पूजिताणारे अमर भावे विश्वनाथ तोची जाण. प्रयागी करता माग स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा. उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुख शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सन्निधेसी 3 तेथे परियेसी एकानंतर एक अधिकेसी तेथे असते मनोहर. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होणी अगोचर राहिले श्रीगुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा तया ग्रामी एकद्विज असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशिलासे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्य आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपुट्टी करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासे चरून मिळे परियेसी. शेंगांते रांधुनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी अदिती पूजी भक्तीने वर्तता श्रीगुरु ऐके दिवशी त्या विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करी. तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तय वेळी. त्या विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे बोड मूळ श्रीगुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी. विप्रवणिता तै वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसा केले देवे आम्हा. आम्ही त्या यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदोनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियसी तैवेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तय आदीन विश्वजान. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल. आपले दैव असता होणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षणे कवणावरी बोल सांगे. बोल ठेविती यतीश्वरासी आपले अर्जवन विचारेसी ग्रास हरितला म्हणतसी अविद्यासागरी बुडवणी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारीला आमते. तया वेलाचे मूळ थोरी चेका होते आपले द्वारे काढू म्हणती द्विजवरी. खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभनिधानेसे आनंद झाला बहुवसी. घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदले निधान लागले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वर अवतार आम्हा भेटल दैन्यहर. म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमा श्रीगुरुसी पूजा कृती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी. तैवेळी परियेसा श्रीगुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवनासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी सांगे श्रीगुरु परियेसा. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पाउत्री नांदाल ऐसावर लाधून गेली वनिता तो ब्राह्मण. श्रीगुरु कृपा ऐसी जाणा दर्शन मात्रे दैन्यहरे सिद्ध म्हणे नामधारकासी. श्रीगुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही म्हणून मानसी कामधेनू तुझ्या घरी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापूर महिमानं द्विजदैन्यहरम्. 18ोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय पर्णमसु. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.